नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आपल्यासमोर जे साहित्य आहे ते आपत्ती म्हणजे काय, ती का येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रसंगांना सामोरे कसं जायचं याबद्दल खूप मोलाची माहिती देते. हो, आणि ही केवळ म्हणजे परीक्षेसाठीची माहिती नाहीये, तर प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारी आणि प्रसंगी खरंच जीव वाचवणारी माहिती आहे. आपण आज यातल्या प्रत्येक पैलूवर बोलूया. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आपत्ती म्हणजे नेमकं काय? या स्रोतामध्ये एक व्याख्या दिली आहे. हो, अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती म्हणतात. ही व्याख्या वाचताना अचानक हा शब्द खूप महत्त्वाचा वाटतो. अगदी. आणि हे फक्त पुस्तकी वाक्य नाहीये, याला वास्तवाचे अनेक संदर्भ आहेत. उदाहरणच घ्यायची झाली तर 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी परिसरात झालेला भूकंप. हो, रात्रीच्या वेळी झाला होता तो. हजारो लोकांचा मृत्यू झाला होता त्यात. बरोबर. किंवा जुलै 2005 मध्ये मुंबईत जो महापूर आला होता. हो ना, सगळी मुंबई थांबली होती. किंवा अगदी अलीकडचं जुलै 2014 मध्ये पुण्या जिल्ह्यातलं माळीण गाव. अख्खं गाव दरडीखाली गेलं. म्हणजे या सगळ्या घटना अचानक घडतात आणि त्यांचं नुकसान प्रचंड असतं. या स्रोतांमध्ये काही चित्रपण दिली आहेत. भूकंप, दुष्काळ, पूर, वणवा, ज्वालामुखी, वादळं. हो, यातल्या वादळामुळे काय होतं तर वीज पुरवठा आणि दळणवळण यंत्रणा पूर्णपणे खंडित होते. आणि वणव्यामुळे म्हणजे जंगलातल्या आगीमुळे. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचं मोठं नुकसान होतं आणि हवासुद्धा प्रदूषित होते. म्हणजे बघा, या आपत्ती नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. ठीक आहे, मग यावर उपाय काय? इथेच आपत्ती व्यवस्थापन ही संकल्पना येते. पण याचा अर्थ फक्त संकट आल्यावर धावपळ करणे नाही, बरोबर? नाही, मुळीच नाही. आणि इथेच तर खरा मुद्दा आहे. संकट आल्यावर मदत करणं हा त्याचा फक्त एक भाग आहे. अच्छा. खरी सुरुवात त्याआधीच होते. या स्रोतांमध्ये म्हटलंय ना की आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यांच्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. बरोबर. म्हणजे हा दृष्टिकोन रिॲक्टिव्ह नाही तर प्रोॲक्टिव्ह आहे. आधीपासून तयारी करायची. आणि याच कामासाठी राष्ट्रीय स्तरावर नियोजन करण्यासाठी 2005 मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना झाली. हो, ही संस्था राष्ट्रीय स्तरावर धोरणं ठरवते, मार्गदर्शन करते. पण मग एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो यावर पण या स्रोतामध्ये काही ठोस उपाययोजना दिलेल्या आहेत आणि त्या खूप सोप्या पण महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जागरूक राहणं. रेडिओ आणि टीव्हीवरच्या बातम्यांकडे लक्ष ठेवणं. आणि आताच्या काळात तर इंटरनेट. हवामान खात्याची वेबसाईट आहे www.imd.gov.in. अगदी. तिथल्या सूचना काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजेत. म्हणजे पूर येणार असेल तर आधीच नदीकाठी न थांबता उंच आणि सुरक्षित जागी आश्रय घ्यावा. बरोबर. किंवा भूकंपाच्या वेळी त्यानंतर प्रवास करताना पुढचा मार्ग व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही क्रमांक ते आपल्याला तोंडपाठ हवेत किंवा फोनमध्ये सेव्ह हवेत. पोलीस 100, अग्निशामक दल 101, रुग्णवाहिका 102 आणि आपत्ती नियंत्रण कक्ष 108. हे क्रमांक म्हणजे जीवनदायी ठरू शकतात. म्हणजे मोठ्या पातळीवर नियोजन तर आहेच, पण वैयक्तिक पातळीवरही आपल्याला तयार राहायला हवं. आणि इथेच मग प्रथमोपचार किंवा फर्स्ट एडचा मुद्दा येतो. अगदी बरोबर. आणि ह्या साहित्यातला प्रथमोपचारावरचा भाग मला सर्वात जास्त भावला, कारण तो आपल्याला फक्त बघ्याच्या भूमिकेतून बाहेर काढून कृती करायला लावतो. चला तर मग काही महत्त्वाच्या प्रथमोपचारांवर नजर टाकूया. सगळ्यात कॉमन म्हणजे रक्तस्राव. म्हणजे रक्त वाहू लागलं तर काय करायचं? हो, तर रक्तस्राव होणारा अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवावा. म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. बरं. आणि भाजलं किंवा पोळलं तर? जर किरकोळ भाजलं असेल तर जखम वाहत्या पाण्याखाली धरावी किंवा पाण्याने धुवावी. पण गंभीर भाजलं असेल तर तेलकट मलम लावू नये. ही खूप मोठी चूक लोक करतात. अच्छा. आणि त्वचेवर आलेले फोड? ते कधीच फोडू नयेत, कारण ते जखमेचं नैसर्गिक संरक्षण करत असतात. ही खूप महत्त्वाची माहिती आहे. आता उष्माघाताबद्दल बोलूया. उष्माघात झाल्यास रुग्णाला सगळ्यात आधी थंड ठिकाणी न्यावं. शरीर थंड पाण्याने पुसावं
आणि भरपूर पाणी किंवा सरबतासारखी पेय द्यावीत. बरोबर. अगदी शरीरात पाण्याची पातळी कमी होऊ द्यायची नाही. आता एक असा विषय ज्याची लोकांना खूप भीती वाटते, सर्पदंश. हो, पण यात सगळ्यात आधी हे लक्षात घ्यायला हवं की सर्वच साप विषारी नसतात. त्यामुळे साप चावला म्हणजे घाबरून जायचं कारण नाही. पण धीर कसा देणार? बाधित व्यक्तीला धीर देणं हीच पहिली पायरी आहे. त्याला शांत ठेवावं, कारण भीतीमुळे विष जास्त वेगाने पसरतं. आणि त्यानंतर? दंश झालेल्या जखमीच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावं आणि तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. आणि कुत्रा चावल्यास? जखम जंतुनाशक द्रावणाने म्हणजे डेटॉल किंवा सॅव्हलॉनने धुवावी आणि अँटी रेबीज इंजेक्शनसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे तर टाळायचंच नाही. तर आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो? एक गोष्ट तर नक्की, आपत्ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, जागरूकता आणि तात्काळ प्रतिसाद देणं खूप आवश्यक आहे. बरोबर. प्रभावी आपत्ती व्यवस्थापन आणि योग्य उपाययोजनांमुळे होणारी हानी आपण नक्कीच कमी करू शकतो. आणि या सगळ्यामध्ये एक वाक्य मला खूप महत्वाचं वाटतं, जे या स्रोतांमध्ये दिले. एकमेकांना मदत करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. हो, संकटकाळी फक्त माणुसकीच कामी येते. आपत्ती व्यवस्थापनाचा आत्मा या एका वाक्यात आहे असं मला वाटतं. ही चर्चा संपवताना माझ्या मनात एक विचार येतोय. कोणता? या स्रोतामध्ये शेवटी एक उपक्रम सुचवला आहे की शाळेसाठी एक आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करा. ही कल्पना खूप छान आहे. पण यावरून असा विचार मनात येतो की जर प्रत्येक शाळेला एका आपत्कालीन योजनेची गरज आहे, तर प्रत्येक कुटुंबाची स्वतःची एक साधी योजना का असू नये? अगदी. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर हाच विचार प्रत्येकाने या चर्चेतून घरी घेऊन जायला हवा. हो ना. म्हणजे आपल्या घरातल्या घरात आपल्या कुटुंबासाठी अशी एखादी छोटीशी योजना आपण का तयार करत नाही? आणि ही काही खूप मोठी किंवा गुंतागुंतीची गोष्ट नाहीये. फक्त कुटुंबाने एकत्र बसून काही गोष्टींवर विचार करायचा. जसं की आपल्या परिसरात कोणत्या 2-3 आपत्तींचा धोका सर्वाधिक आहे. पूर, भूकंप की एखादी औद्योगिक दुर्घटना. बरोबर. आणि त्यानुसार आणीबाणीच्या परिस्थितीत घरातून बाहेर पडायचं असेल तर सगळे कुठे भेटतील? एक ठरलेली जागा. अगदी. घरातली महत्वाची कागदपत्र कुठे आहेत? एक छोटीशी एमर्जन्सी किट तयार आहे का? इमर्जन्सी किट म्हणजे त्यात काय असावं? साधं बॅटरी, पाणी, प्रथमोपचाराचं साहित्य, काही सुका खाऊ अशा गोष्टी. आणि घरातल्या सगळ्यांना महत्वाचे संपर्क क्रमांक माहिती आहेत का? या साध्या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजेच कुटुंबाची आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करणे. हो. आणि जेव्हा अशी तयारी असते तेव्हा भीती कमी होते. आणि भीती कमी झाली की आपण संकटाला जास्त शांतपणे आणि प्रभावीपणे सामोरं जाऊ शकतो. निष्क्रिय प्रेक्षक बनून राहण्याऐवजी एक तयार आणि जबाबदार नागरिक बनण्याचा हा प्रवास आहे. आणि मला वाटतं या साहित्याचा तोच खरा उद्देश आहे.